या सभेला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य शिवानंद हैबतपुरे साहेब, समोरची माणसं सगळे इकडे खुर्च्या आहेत तिकडे बसून या. झाडाखाली बसलेली माणसं इकडे पुढे या. हलगीवाला हलगी बंद करा आता. हलगीवाल्याला माझं सांगणं आहे, हलगी बंद करा आता. आणि ह्या इकडे लेफ्ट साईडला सगळ्यां आणि उभारलेली माणसं इकडे या. पलीकडे खुर्च्या आहेत आणि सावली सुद्धा आहे, इकडे या. या सभेला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते शिवानंद हैबतपुरे साहेब. भारत माता की. थोडा आवाज आणखीन मोठा येऊ द्या. भारत माता की. हर हर वंदे वंदे. जय भवानी. जय 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 भवानी. येळकोट येळकोट. आज सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर प्रेम करून आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रेम करणारे जतमध्ये विविध पक्षामधली मान्यवर मंडळी आज पक्ष प्रवेश करतायत. त्यामध्ये त्यांना विनंती आहे आपण VIP कक्षामध्ये बसायचं आहे. माननीय नगरसेवक परशुराम मोरे, माननीय रावसाहेब यादव, माननीय राजू यादव, माननीय कल्लाप्पा पाचंगे, माननीय दिबंगर बामणे, माननीय मेहबूब शेख, अनंत वाघमारे, रमजान नदाब, रियाज शेख, इम्तियाज महात, ज्योती घाटगे, सुशीला वनमोरे, निंगाप्पा हिरगोंड, रावळगुंडवाडीचे माजी सरपंच, सर्वांना विनंती आपण VIP कक्षामध्ये बसायचं आहे. विनंती हैबतपुरे साहेब. समोर बसलेल्यांना विनंती आहे, बाजूला खुर्च्या मोकळ्या आहेत. खाली बसलेल्यांनी कृपया खुर्चीवरती आसनस्थ व्हायचं आहे. हलगीवाल्याला विनंती आहे, थोडा हलगी वाजवणं थांबवायचं आहे. बांधवांनो, 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि येत्या आणि येत्या 20 तारखेला एक महत्त्वाचा निर्णय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जत विधानसभेकडे लागलंय. कारण लोकांना माहिती आहे, महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहिती आहे की जतमधनं बहुजन समाजाचा गोरगरिबांचा धान्या वाघ गोपीचंद पडळकर लढतो आहे. आणि म्हणून ही येणारी निवडणूक ही केवळ निवडणूक नाही, ही दोन जातींमधली कुस्ती नाही, ही दोन माणसांमधली लढाई नाही. ही निवडणूक दोन वेगवेगळ्या पक्षांमधली आघाड्यांमधली देखील लढाई नाही. ही निवडणूक दोन विचारांची लढाई आहे. एक पहिला विचार जो या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं शोषण करत गेला, इथल्या वंचित, शोषित, पीडित, सामान्य गोरगरीब कष्टकरी समाजाला आपल्या पायाखाली चिरडवण्याचं पाप ज्या प्रस्थापित भांडवलदारांनी केलं, तो विचार एकीकडे आहे. आणि त्या विचाराच्या विरोधात सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विकास म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विचार आहे. आपल्याला ठरवावं लागणार आहे आपण कोणाबरोबर आहोत. मी लिंगायत समाजाचा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रभर लिंगायत समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती काम करतोय. बांधवांनो, धनगरांचं आणि लिंगायतांचं एक खूप मोठं सांस्कृतिक ऋणानुबंध आहेत, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. धनगर लिंगायत सांस्कृतिक बांधव आहेत. कारण महात्मा बसवण्णांच्या चळवळीमध्ये शरणवीर गोल्हाळ नावाचा एक धनगर योद्धा होता.
तो जर राहिला नसता तर कदाचित महात्मा बसवण्णांचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकला नसता. हे आपले ऋणानुबंध आहेत, हे समजून घेणं आवश्यक आहे. कित्तूरची राणी चन्नम्मासोबत संगोळी रायण्णाचं नाव येतं, विरोबा आणि वीरभद्राचं नाव येतं. हा सांस्कृतिक समन्वय दोन समाजातल्या, दोन परिवारातल्या सांस्कृतिक संबंधाचा विचार आपल्याला दाखवतोय. आपल्याला ठरवावं लागेल की 20 तारखेला सांगावं लागेल की होय, या जत विधानसभेतनं एक क्रांतीची लाट उसळते आहे आणि ती लाट जर कुठली असेल तर धनगर लिंगायतांची वज्रमुठीची लाट आहे. ती लाट जर कुठली असेल तर सामान्य बहुजन समाजाला पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची लाट आहे. आणि केवळ निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहता येणार नाही. कारण बसवण्णांनी सांगितलं, इव नारव इव नारव इव नारव यंदे निसेदिरय्या, इव नम्मव इव नम्मव इव नम्मव यंदे निसय्या, नम कूडल संगम देवा नि महामने मगनेंद निसय्या म्हटलंय. बसवण्णांनी 12व्या शतकात हा विचार मांडला की हा कोण्या जातीचा, तो कोण्या जातीचा यापेक्षा अमृतस्य पुत्र वयम, आम्ही सगळे समान आहोत, आम्ही सगळे एक आहोत, ही भूमिका आहे. मी नेहमी सांगत असतो, एकतर स्वयंपाकी आपला असला पाहिजे, नाहीतर वाढप्या आपला असला पाहिजे, तर आपल्या पदरात काहीतरी पडतंय. प्रस्थापित जर स्वयंपाकी असेल, भांडवलदार जर वाढप्या असेल, तर सामान्य माणसाच्या पदरात काहीच पडणार नाही. आणि जतमध्ये जो दुष्काळाचा वणवा पसरलाय, त्या दुष्काळाच्या वणव्याला शांत करायचं असेल कृष्णेच्या पाण्यानं, तर एकच नेता आहे, एकच उमेदवार आहे, एकच सेवक आहे, त्याचं नाव गोपीचंद पडळकर साहेब आहे. लक्षात घ्या, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. हा प्रतिनिधी आमच्या हिताचा आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाशी याचा संबंध आहे. केवळ फक्त जत बरोबर नाही, महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजाच्या सामान्य प्रश्नावरती जाणीवपूर्वक लढणारा हा बुलंद आवाज आहे. आणि या आवाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला 20 तारखेला करावं लागणार आहे. मी नेहमी सांगत असतो, इथल्या प्रस्थापित काँग्रेसच्या व्यवस्थेने, इथल्या प्रस्थापित भांडवलदारांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं. फोडा आणि झोडा ही नीती केली. त्यांच्या लक्षात आलं, पडळकर साहेब येत आहेत मतदारसंघात, आता मतदारसंघाचं परिवर्तन होणार आहे. इथल्या सामान्य माणसाच्या हाताला काम मिळणार आहे, डोक्याला विचार मिळणार आहे, विचाराला दिशा मिळणार आहे, दिशेनं दशा बदलणार आहे, सामान्य माणसाला विकासाची गती प्राप्त होणार आहे. हे लक्षात आल्याबरोबर प्रस्थापितांनी पुन्हा जाती जातीमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचं काम केलं. भूमिपुत्र आणि विकास पुत्राचा विचार केला. बांधवांनो लक्षात घ्या, सामान्य माणसाच्या मातीबरोबर ज्याची नाळ जुडलेली आहे, त्या सामान्य माणसाबरोबर आपल्याला राहावं लागणार आहे. लिंगायत समाजाचे नेते आर.के. पाटील यांचंही स्वागत आहे. बांधवांनो, मी सांगत होतो, खंडोबाला 2 बायका, एक म्हाळसा आणि दुसरी कोण? बाणू. आम्ही एकाच कुटुंबातले धनगर आणि लिंगायत आहेत. आमच्यात वाद राहू शकत नाही, कारण लिंगायताच्या सगळ्या जाती पोट जातीचे सगळे नेते या महायुतीच्या मंचावर आहेत. लक्षात घ्या, आमच्या सोबत आम्ही आहोत, आपण सगळे एक आहोत. आणि म्हणून ही निवडणूक, या निवडणुकीला सामोरं जात असताना जतमधलं जी क्रांतीची लाट निर्माण होणार आहे. आर.के. पाटील साहेबांना विनंती आहे, कृपया मंचावरती यायचं आहे. मी सांगत होतो, धनगर लिंगायतांचा सांस्कृतिक संबंध काय, आज तुम्ही सांगताय जाती जाती तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय, याची बीज कुठे आहेत? हे विषारी बीज प्रस्थापितांनी पेरलं. लक्षात घ्या, हे काँग्रेसवाल्यांनी पेरलंय. कारण तुम्ही मी जरी एक आलो तर आमच्या वेदना संपतील, आमचे दुःख संपतील, आमचा नेता तयार होईल, आमचा विचार तयार होईल. हे होऊ नये यासाठी प्रस्थापितांनी तेच केलं. काँग्रेसचा इतिहास जर तपासला तर लिंगायत समाजाचे कर्नाटकमध्ये निजलिंगप्पा नावाचे खूप मोठे नेते होऊन गेले. कायम काँग्रेसवाल्यांनी त्या निजलिंगप्पावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे समाज समाज म्हणायचं आणि त्या समाजाची माती करण्याचं पाप काँग्रेसवाल्यांनी कायम केलेलं आहे. आणि बांधवांनो, तुम्ही आणि आम्ही एक होण्याची ही योग्य संधी आहे, योग्य वेळ आहे, विजयाचं गणित आहे. महायुतीकडे देवेंद्र फडणवीसांसारखा दूरदृष्टीचा महानायक आहे, लोकनेता आहे आणि त्यांच्या जोडीला गोपीचंद पडळकरांसारखा एक बाणेदार व्यक्तिमत्वाचा कार्यकर्ता नेता आहे. आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये धनगर आणि लिंगायत आणि बहुजन समाज, मायक्रो ओबीसी आणि सगळे छोटे अल्पसंख्याक जर एकत्र आले तर परिवर्तनाची एक मोठी लाट निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राचं समीकरण बदलू शकतं. एक नवा विचार आपल्याला देता येईल. आपल्या जाती जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या सगळ्यांच्या वेदना सारख्या आहेत आणि त्या वेदनेतून मुक्त व्हायचं असेल तर आपला एकच उमेदवार आहे, त्यांचं नाव गोपीचंद पडळकर आहे, लक्षात घ्या. आणि मग जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतोय की सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी काम करणारा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधिमंडळात हवा आहे. विधान परिषदेत गेल्यानंतर एवढी हवा आहे तर विधानसभेत गेल्यानंतर काय हवा होऊ शकते याची तुम्ही कल्पना करा, लक्षात घ्या. कारण सामान्य माणसाच्या माध्यमातून निर्माण झालेली ही शक्ती तुमच्या आणि आमची प्रश्न सोडवणारी आहेत. महात्मा बसवेश्वरांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाचं काम, जी गेल्या 50-60 वर्षापासून लिंगायत समाजाची प्रलंबित मागणी होती, ती मागणी महायुतीच्या सरकारने मान्य केली. आणि महाराष्ट्रातल्या सामान्य लिंगायताच्या पोराला, लिंगायताच्या कार्यकर्त्याला, कष्टकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, तो विकासाच्या मुख्य प्रभात आला पाहिजे. म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची तरतूद केली आणि विकासाचं एक नवं दालन लिंगायत समाजाच्या माध्यमातून उभं करण्याचं काम केलं. खासदार गोपछडेंसारख्या कार्यकर्त्याला राज्यसभेची संधी लिंगायत म्हणून मिळाली. अनेक कामांची मांदियाळी सांगता येईल बांधवांनो. आणि तुम्ही आणि आम्ही वेगवेगळ्या छोट्या छोट्या जातीची माणसं जर संघटित झालो तर हे बळ केवळ पडळकर साहेबांचं वाढणार नाही तर देवेंद्र फडणवीसांचं बळ वाढणार आहे, लक्षात घ्या. आणि देवेंद्र फडणवीसांचं बळ वाढणं म्हणजे महाराष्ट्रातल्या विकासाला गती आणणं आहे. महाराष्ट्रातला जातीवाद संपवून विकासाची वाट धरणं म्हणजेच फडणवीस साहेबांच्या मागे जाणं आहे. आणि 20 तारखेला जो निर्णय आपण घेतो आहोत तो निर्णय जाणीवपूर्वक घ्यायचा आहे. कारण आम्ही भस्म आडवं लावतो, भंडारा देखील आडवं लावतायत. ही वीरभद्राची, ही वीरोबाची, ही खंडोबाची, ही मल्हारी मार्तंडाची, ही महात्मा बसवण्णांची, ही वीर गोल्लाळाची, ही कित्तूरच्या राणी चन्नम्माची, संगोळी रायण्णाची लेकरं आहेत. आणि याची सुरुवात जतच्या मातीवरनं आपल्याला ते बिगुल वाजवायचं आहे. आम्हाला सांगायचं आहे जतमधनं की आम्ही सगळे बहुजन एक आहोत. आम्ही सगळेजण विकासाच्या वाटेवर प्रवास करणारी माणसं आहोत. कारण अनेक योजना आहेत, त्या सगळ्या योजना सांगणार नाही. कारण मी फक्त माझ्यापुरतं बोलतोय, माझ्या जाती समूहापुरतं बोलतोय, माझ्या कळपापुरतं बोलतो आहे. कारण महात्मा बसवण्णांचा विचार लंडनच्याही पलीकडे पोहोचला, थेम्सच्या किनाऱ्यावर पोहोचला. महात्मा बसवण्णांच्या पुतळ्याची स्थापना लंडनच्या थेम्सच्या किनाऱ्यावर करण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं. हा सगळ्यात महत्त्वाचा वाटा भारतीय जनता पक्षाने लिंगायत समाजाच्या साठी घेतलेला आहे, तो आपल्याला विसरून चालणार नाही. आणि विकासाला मत हवाय, केवळ जातीवादाला मत नाही. मत विकासाला, जगच्या समग्र परिवर्तनाला मतदानाची आवश्यकता आहे बांधवांनो. आणि महिला असतील, पुरुष असतील, सामान्य कार्यकर्ते, ऊसतोड कामगारांचा हा भाग आहे. इथे विकास फुलवता आला असता प्रस्थापितांना, पण नाही. गरीब अजून गरीब झाला पाहिजे आणि श्रीमंत आणखीन श्रीमंत झाला पाहिजे. विस्थापित विस्थापितच राहिला पाहिजे आणि प्रस्थापित प्रस्थापित राहिला पाहिजे. असं पै पाहुण्यांचं राजकारण करण्याचं काम ज्या प्रस्थापितांनी केलं, त्या प्रस्थापितांना मातीत काढण्याचं काम येत्या 20 तारखेला तुमच्या आमच्या मतांच्या माध्यमातून, पडळकर साहेबांच्या विजयाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि ज्या ज्या योजना सामान्य माणसाला मिळाल्या त्या योजना पूर्वी नव्हत्या. केवळ समाज म्हणून नाही, महाराष्ट्राचा आणि देशाचा नागरिक म्हणून देखील महायुतीनं सामान्य माणसाच्या पदरात भरपूर काही टाकलेलं आहे. लिंगायतांना टाकलंय, धनगरांना टाकलंय, रामोशांना, बेरडांना, न्हाव्यांना, कोळ्या माळ्याला, तेल्या तांबोळ्याला, अरे ज्यांची कुठेच नोंद नाही अशा सामान्य माणसाची नोंद घेणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात घ्या. आणि मग त्यांचं बळ वाढवणं हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे. आणि मी अपील करतो आहे जतमधल्या तमाम
महात्मा बसवण्णांच्या लेकरांना की ही वेळ आहे आपण संघटित होण्याची, ही वेळ आहे संघटितपणे निर्णय घेण्याची, कारण तुमचा आणि आमचा निर्णय महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. मराठवाड्यातला धनगर लिंगायत एकत्र झालाय, बहुजन सगळा एकत्र झालाय, गरीब मराठा बांधव आपल्या सोबत आलाय, मुस्लिम मायनॉरिटीचे लोक आपल्या सोबत आहेत, दलित ओबीसी आपल्या सोबत आहेत, भटके आपल्या सोबत आहेत. आपल्या सगळ्यांच्या वेदना सारख्या आहेत. त्या वेदनांना तिलांजली द्यायचा असेल तर आपल्या हक्काचा माणूस आपल्याला विधिमंडळात पाठवणं आवश्यक आहे. आणि मग काही बदलू शकतं माणूस, आवश्यकता आहे ती तीव्र इच्छाशक्तीची. आणि पडळकर हे नाव तीव्र इच्छाशक्तीचं आहे, तीव्र क्रियाशक्तीचं नाव आहे. आणि अशा नेत्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे. गुड्डापूरच्या दानम्माला आम्ही नवस केलंय की दानम्मा तू सगळ्याला जे जे पाहिजे ते दिलंस. जो कोणी गुड्डापूरच्या दानम्माच्या पुढे पदर पसरतो त्या पदरामध्ये दानम्मा देवी भरभरून टाकते, त्या पदरामध्ये खंडोबा भरभरून टाकतो. जतमधल्या बहुजन समाजाला, जतमधल्या लिंगायत समाजाला, जतमधल्या सामान्य माणसाला माझी विनवणी आहे की बांधवांनो, एक नेतृत्व तयार होण्यासाठी 20-20 वर्षाचा, 30-30 वर्षाचा प्रखर संघर्ष करावा लागतो. आणि या संघर्षामध्ये त्या नेत्याच्या पाठीमागे आपण जर राहिलो तर निश्चितपणे आपल्याला योग्य न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दानम्मा देवीचा आशीर्वाद, महात्मा बसवण्णांचा आशीर्वाद, शिवयोगी संत शिरोमणी मणमत माऊलींचा आशीर्वाद गोपीचंद पडळकरांच्या सोबत आहे, देवेंद्र फडणवीसांच्या सोबत आहे, एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहे. हा आशीर्वाद अजितदादांच्या सोबत आहे, महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांबरोबर हा आशीर्वाद आहे. आणि मी अपील करतोय पुनश्च एकदा, लिंगायत बांधवांनो संघटित व्हा, एकत्र या. आणि ही संधी आहे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहण्याची. आपण सर्वजण निश्चितपणे 20 तारखेला तो निर्णय घेणार आहात, कारण तो निर्णय सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे या गोष्टीची. मी नेहमी सांगत असतो, एक गाव होता आणि त्या गावाच्या बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता होता. आणि फिरत 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 एक आंधळा त्या गावात आला आणि त्याला गावाच्या बाहेर जायचं होतं. प्रत्येकाला काम होतं. त्या आंधळ्याने एका माणसाला रस्ता विचारला, गावच्या बाहेर जायला रस्ता कुठं आहे? असं म्हटल्यानंतर त्या गावातल्या माणसानं म्हणलं, तुला हाताशी धरून बाहेर घेऊन जायला आम्हाला वेळ नाहीये, पण एक काम कर, गावाला वेस आहे मोठी, वेशीला एकच दार आहे, त्या दारातनं बाहेर जाता येतं. तू काय कर, भिंतीला चाचपडत चाचपडत स्पर्श करत 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 कर फिर आणि दार लागेल तुला. दार लागल्यानंतर त्या वेशीच्या बाहेर जा आणि तुझी मुक्तता होईल. त्या माणसानं त्याचे धन्यवाद मानले आणि तो निघाला. आंधळा होता, गावच्या बाहेर जायचं होतं, विकासाचा दरवाजा गाठायचा होता, समृद्धीचा दरवाजा गाठायचा होता. चाचपडत चाचपडत तो माणूस निघाला. सगळ्या उकंड्यातनं, काच खळग्यातनं, काटा कुट्यातनं वाट काढत वाढत नेमका दरवाजा आला गावच्या वेशीचा. दरवाजा आल्याबरोबर याला खाज सुटली आणि खाजवत खाजवत पुढे सरकला. दार निघून गेलं, पुन्हा गावाला भटकत राहिला. 20 तारखेला अशी जातीची खाज, पैशाची खाज आपल्याला येता कामा नये, कारण विकासाचा दरवाजा देवेंद्र फडणवीस उघडण्यासाठी इथं येत आहेत. आणि प्रतिनिधी म्हणून गोपीचंद पडळकर आपल्या सगळ्यांना न्याय देण्याच्या मानसिकतेत भूमिकेत आहेत. आपण त्या भूमिकेचं स्वागत करूया. बहुजनांनो संघटित व्हा आणि निश्चितपणे जो लढा आपल्याला द्यायचा आहे विकासाचा, तो लढा आपण निश्चितपणे देऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुनश्च एकदा महात्मा बसवण्णांचं एक सुंदर वचन आहे, बसवण्णने ताई, बसवण्णने तंदे, बसवण्णने परम बंधू एणगे, वसुधीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुना, निम्म हेसुरिट्ट गुरु बसवण्णा. गुरु बसवण्णांना एकच साकडं आहे, बसवण्णा तुम्ही जात वर्ण वर्ग विरहित एकसंघ मानव समाज निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न केलात, तोच विचार राजकारणाच्या माध्यमातून आज देवेंद्रजी फडणवीस आणि गोपीचंदजी पडळकर घेऊन जात आहेत. निश्चितपणे ही जातीअंताची लढाई राजकारणाच्या माध्यमातून आपण लढूया. आणि एक सुंदर जत, एक विकसनशील जत, एक विकसित जत, जिथे दुष्काळ नसेल तर सुखांचा सुकाळ असेल, अशा जतच्या निर्माणासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला मी पुन्हा गावोगावी येणारच आहे. सगळ्या निम ಎಲ್ಲ ಭೇಟಿ ಮಾಡ್ಲಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬರಕ್ಲಿದ್ದೇವೆ ನಾವು.
आणि म्हणून त्यानंतर आपण तिथं बोलूया एवढंच या ठिकाणी बोलतो. सर्वांना पुनश्च एकदा शरणू शरणार्थी मी घोषणा देतोय. माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, विश्वगुरु बसवण्ण नवरिगे, विश्वगुरु बसवण्ण नवरिगे, विश्वगुरु बसवण्ण नवरिगे, शरणू शरणार्थी.